नांदुरा शहरातील बुलढाणा रोड ते मलकापूर रोडला जोडणारा मुख्य रस्ता, या रस्ता 5 वर्षापूर्वी आमच्या नांदुरा शहरातील राजकीय पुढाऱ्यांनी आणि आमच्या भ्रष्ट इंजिनियरांनी बांधलेला आहे. आता या रस्त्यामध्ये नवीन काय असं तुम्ही म्हणसाल तर या रस्त्याला पाहू शकता आपण. तसं तर 8 दिवसामध्ये हा रस्ता फुटला होता, पण आमच्या भ्रष्ट तोंडाच्या इंजिनियरांनी रातोरात यावर डांबर लावून त्यांचा भ्रष्टाचार लपवला होता. आणि या रस्त्याच्या बाजूची बाजू पाहायची म्हटली तर आपण पाहू शकता, ही एक नाली खणलेली आहे. आजही या नालीचं पूर्ण काम अर्धवट ठेवलेल्या असाऱ्या उघड्या दिसतात आणि बाजूला गटर झालेला आहे. याकडे कोणताही नगरपालिकेचा प्रशासक लक्ष देत नाही आणि आमचे राजकीय पुढारी फक्त मतांपुरते आमच्या लोकांच्या दारी दिसतील तुम्हाला. आपण पाहू शकता पूर्णपणे या रस्त्याला खड्डे पडलेले आहे. 40 लाख रुपयाचा हा रस्ता बांधला आमच्या भ्रष्ट इंजिनियरांनी, आणि किती पैसा यामध्ये खाल्ला गेला हे आपल्याला यावरून लक्षात येईल. आता या रस्त्याची समोरची बाजू पहा, समोर काय परिस्थिती झाली या रस्त्याची. तर माझी या मतदारसंघातील पुढाऱ्यांना आणि या प्रभाग क्रमांक 6 मधील स्वतःला राजकीय पुढारी म्हणणाऱ्या पुढाऱ्यांना प्रश्न आहे की ही तुमच्या प्रभागाची ही परिस्थिती जर झाली तर त्यावेळेस तुम्ही कुठे होता. आणि इथच्या जनतेलाही माझा एक प्रश्न आहे की तुम्ही का तुमच्या राजकीय पुढाऱ्यांना प्रश्न केला नाही. पाहू शकता आपण, हे या नालीचं आउटलेटच नाही, या नालीला कुठे जायला. पूर्णपणे इथं घाण पाणी थांबलेलं आहे. म्हणजे आमच्या देशातील जनता आजही घाण पाण्यातून प्रवास करते, ही सर्वात महत्वाची गोष्ट. आणि समोर पहा, पूर्णपणे घाणीचे साम्राज्य पसरले. हा जुना दहीगाव रस्ता आहे. हा पूर्ण रस्ता आता रस्ता वाटत नाही, हा पूर्ण अतिक्रमाच्या विळखात गेला आणि घाण पाणी इथं जाते. पाहू शकता आमचे नगर परिषदचे सीओ दर महिन्याला लाखो रुपये स्वच्छते नावावर बिल काढतात, पण स्वच्छता शून्य. आता लाखो रुपये स्वच्छतेच्या नावावर काढले जातात, पण स्वच्छता पाय आमच्या शहराची. आपल्याला स्वच्छता कुठेच पाहायला मिळणार नाही. फक्त या आमचा सीओ नगर परिषदचा दर महिन्याला लाखो रुपयाचे स्वच्छतेच्या नावावर बिल काढते, पण ही स्वच्छता आपल्याला दिसते शहराची. इकडे दाखव किती स्वच्छता होते, लाखो रुपये खर्च होतो तरी. दर महिन्याला स्वच्छतेच्या नावावर आमचा भ्रष्ट सीओ लाखो रुपये काढतो, पण स्वच्छता पहा, घाण कचरा व्यवस्थापन पहा आमच्या शहराचं काय आहे. माझा या नगर परिषदच्या सीओला प्रश्न आहे की तुम्ही दर महिन्याला लाखो रुपये स्वच्छतेच्या नावावर कशाचे काढता जर स्वच्छता होतच नाही. आणि विद्यमान जे पुढारी आहे त्यांना हे दिसत नाही का, जर जनतेचे लाखो रुपये अशा प्रकारचे भ्रष्टाचारात जातात आणि स्वच्छता होत नाही तर तुम्ही काय करता.